आज आपण करणार आहोत सगळ्यांची आवडती डिश म्हणजे पावभाजी. पण ही पावभाजी आपण कशात करणार आहोत माहिती आहे? पावभाजी आपण राईस कुकरमध्ये करणार आहोत, कारण सध्या गॅस टंचाई आहे, हो की नाही? पण राईस कुकरमधली पावभाजीसुद्धा उत्तम होते. पण ही कशी करायची, त्याकरता काय काय करायला पाहिजे हे बघण्याकरता आपण आपल्या स्वयंपाकघरात जाऊयात. चला, येत आहे ना? झटपट राईस कुकरमध्ये आपण पावभाजी करूया. आता आपण राईस कुकरमध्ये पावभाजी करणार आहोत, ती 10 लोकांकरता करणार आहोत. त्याच्याकरता आपल्याला काय काय लागणारे सामान ते आपण बघूयात. साधारण 200 ग्रॅम आपण हिरवी मटार घेतलेले आहे. पाव किलो टोमॅटोची प्युरे करून घेतलेली आहे. 200 ग्रॅम आपण सिमला मिरची घेतली आहे. 2 चमचे आलं लसूण पेस्ट आहे. पाव किलो आपण कांदा बारीक चिरून घेतला आहे. आणि थोडासा आपल्याला ह्याच्यामधला 100 ग्रॅम टोमॅटो ज्यावेळेला आपण पावभाजी करू त्याच्यामध्ये घालायला लागेल. साधारण आपल्याला 10 लोकांकरता पावभाजी करायची असेल तर प्रत्येकी 200 ग्रॅम याप्रमाणे आपल्याला 2 किलो भाजी कमीत कमी तयारी लागेल. त्याकरता आपल्याला ही जी सगळी आपण भाजी घेणार आहोत ती 1.5 किलो तरी असली पाहिजे. आणि मुख्य आपल्या पावभाजीचा हिरो म्हणजे बटाटा असतो. तर आपण हा जवळजवळ 650 ग्रॅम किंवा 700 ग्रॅम आपण बटाटा ह्याच्यात घेतला आहे. बटाटा सालं काढून घेतलेत आणि चौकोनी या पद्धतीने आपण त्याच्या फोडी करून घेतल्यात. आपण डायरेक्ट राईस कुकरमध्ये करणार आहोत. आता पावभाजीच राईस कुकरमध्ये कशी करायची ते आपण बघूयात. याच्यात आता पावभाजीची भाजी करणार आहोत. त्याच्याकरता आपण ओव्हन कसा प्रीहीट करतो त्या पद्धतीने 30 सेकंद आपण हे गरम करून घेतले. राईस कुकर कुठल्याही कंपनीचा असेल तरीसुद्धा ज्यावेळेला आपण तो तापवतो भांडं त्यावेळेला त्याच्यावर झाकण ठेवणं आवश्यक असतं. झाकण जर ठेवलं तर त्याच्याखाली जी स्प्रिंग असते की नाही त्याला हे जे भांडं आहे ते चिकटलं जातं किंवा त्याचा टच होतो आणि नंतरच हे भांडं गरम होतं. हे जे बटन आहे हे आपण ऑन करायचं म्हणजे आपला राईस कुकर सुरू होतो. आणि एकदा 30 सेकंद आपला छान गरम झाला की मग पुढची प्रोसिजर आपण स्वयंपाकाची सुरू करायची. आता हे आपलं भांडं गरम झालं आहे. याच्यात आपण तेल घालून घेऊयात. साधारण 1-2 चमचे आपण तेल घातले. पुन्हा आपण झाकण ठेवूयात म्हणजे तेल आपलं पटकन गरम होईल. 10 सेकंद झाले. आपले तेल गरम झालेलं आहे. त्याच्यात पहिल्यांदा आपण 1 चमचा आणि थोडंसं वरती असं आपण आलं लसूण याच्यात घालून घेतलं. राईस कुकरबरोबर नेहमी हा 1 चमचा येतो किंवा लाकडी चमचा जो असतो की नाही तो आपण राईस कुकर करता वापरायचा असतो. पुन्हा आपण 10 सेकंद झाकण ठेवूयात म्हणजे आपलं आलं लसूण चांगलं परतलं जाईल. आपलं आलं लसणाचा कच्चेपणा गेलेला आहे. त्याच्यात आता आपण ही जी आपली सिमला मिरची घेतलेली आहे चिरलेली ती आपण याच्यामध्ये घालून घेऊया. आपली सिमला मिरची परतली गेली आहे. त्याच्यामध्ये आपण हा बारीक चिरलेला कांदा घालून घेऊया. आपला कांदासुद्धा चांगला परतला गेला आहे. आपण आता ह्याच्यात सगळे आपले मसाले घालूया. तुम्हाला दिसत असेल बाजूनी थोडं थोडं तेल सुटायला लागले. आता ह्याच्यात आपण 2 मोठे चमचे पावभाजी मसाला टाकणार आहोत. मसाला तुम्ही कुठल्याही कंपनीचा वापरला तरीसुद्धा चालू शकतो. आता आपण 1 चमचा भरून ह्याच्यामध्ये लाल तिखट टाकणार आहोत. हे काश्मीरी तिखट आहे त्यामुळे याला लाल रंग येतो. आता हे छान आपण परत एकदा परतून घेऊया. अगदी छान लाल रंग येण्याकरता 2-3 बीटचे तुकडे टाकले ना भाजी उकडताना तरीसुद्धा आपल्या पावभाजीला रंग छान येतो. ह्याच्यात आपण 1 चमचाभर कसुरी मेथी घालणार आहोत. कसुरी मेथीने पावभाजीला खूप छान स्वाद येतो. अगदी थोडीशी हळद, कारण जास्त हळद झाली तर आपल्या पावभाजीचा रंग बदलेल. आणि थोडासा आपण मसाला एकत्र होण्यापुरतं अगदी 1 पाव वाटी आपण ह्याच्यामध्ये पाणी घातलं. आपण पाणी घातल्यामुळे सगळा मसाला एकत्र झाला आहे. ही टमॅटो आपले जे होते ते मी मिक्सरमधनं बारीक करून घेतलेत ते आपण आता ह्याच्यामध्ये घालून घेऊया. काय असतं सिमला मिरची म्हणा, कांदा म्हणा, टमॅटो म्हणा हे जर उकडले गेले ना तर त्याचा स्वाद वेगळा येतो. म्हणून आपण हा जो मसाला आहे हा आपण आधी पहिल्यांदा वेगळा करून घेतो. तर ह्याच्यात आपण चांगलं 1 टेबलस्पून बटर घालून घेणार आहोत. आता ह्याच्यात आपण चवीपुरतं 2 लहान चमचे मीठ घालणार आहोत. कारण बटरमध्ये मीठ असतं ना त्यामुळे आपण बेताचं घालणार आहोत. लागले वाटलं आपल्याला तर आपण घालू शकतो. तर हे सगळं छान एकत्र करून घेऊ आणि झाकण ठेवून 1 मिनिट फक्त आपण याला शिजवून घेऊयात. आपला मसाला छान तयार व्हायला लागला आहे. आता आपण हा मसाला वेगळ्या एका भांड्यामध्ये काढून घेणार आणि ह्याच भांड्यामध्ये सगळ्या भाज्या एकत्र करून त्या आपण शिजवून घेणार.
बटर आणि तेल हे पहा आहे की नाही असं थोडं थोडं वर यायला लागलं. 30 सेकंद आपण झाकण ठेवलं की आपला मसाला शिजला जाईल. बटर वरती आलं आहे. आता हा मसाला आपण दुसऱ्या भांड्यात काढून घेऊया. त्या भांड्यातला सगळा मसाला करून ते भांडं विसळून घेतलं आहे. त्याच्यामध्ये आता हा चिरलेला आपण बटाटा टाकूयात सगळं. टमॅटो, मटार आणि बटाटा घातला आहे. याच्यात फ्लॉवरसुद्धा घालतात, पण आमच्याकडे फ्लॉवरचा फार स्वाद पावभाजीला आलेला आवडत नाही, म्हणून मी आत्ता घातलं नाही आहे. यात आपण एक अर्धा पाऊण चमचा आपण लाल तिखट, एक सपाट चमचा पावभाजी मसाला, अगदी अर्धा चमचा मीठ. याच वेळेला आपण बीटरूटसुद्धा टाकू शकतो बरं का. अगदी अर्धा चमचा बटर. आणि ह्याच्यात आपण साधारण आपली भाजी थोडीशी बुडेल इथपर्यंत आपण पाणी घालायचं. भाजी बुडली आहे इथपर्यंत पाणी घातलं आहे, कारण आता उकडलं की पुन्हा भाजी कमी होईल की नाही. आणि याच्यावर आता झाकण ठेवून देऊ. साधारण एक 15 मिनटामध्ये आपली भाजी चांगली शिजली जाते. ह्या 15 मिनटात आपण आणखीन आपली काही कामं करायची असतील तर ती आपण करू शकतो. ही सगळे बटाटे भाजी सगळी शिजली गेलेली आहे. छान मऊ झालेत बरं का बटाटे. आता आपण समजा आपल्याकडे पोटॅटो मॅशर असेल त्याने असं चांगलं आपण एकजीव करू शकतो, किंवा आपल्याकडे जर हँडमिक्सी असेल की नाही तर त्याने सुद्धा हे पटकन एकत्र होतं आणि मग ते सगळं छान असं आपण एकत्र करून घेऊया. तर हे आपण चांगलं हँडमिक्सीने छान एकत्र करून घेऊया. ह्याने सुद्धा छान होतं बरं का. आता हे छान एकजीव करून झाले. त्याच्यात आपण हा मगाचा मसाला आहे की नाही तो घालून घेऊया. पावभाजी करतो म्हणजे भरपूर बटर पाहिजेच की नाही. मस्त याच्यावर आणखीन बटर घातलं आहे. अर्थात आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त घातलं तर चालेल, पण मुलांना आवडतं म्हणून मी जरा जास्तच घातलं आहे बरं का. आता याच्यावर आपण झाकण ठेवूयात आणि छान एक वाफ आणून घेऊयात. आपण आपल्या अनुराधा चॅनलवर राईस कुकरमधले अनेक पदार्थ बघणार आहोत. तुम्ही नक्की बघा. मुख्य म्हणजे राईस कुकरचा एक फायदा आहे की याच्यात खाली लागत नाही आणि जवळजवळ अर्धा पाऊण तास आपली भाजी तशीच्या तशी गरम राहते. त्यामुळे मला राईस कुकरचा रोजच्या स्वयंपाकात उपयोग करायला खूप आवडतो. आता आपली पावभाजी छान तयार झाली. आता आपण ब्रेडबरोबर सर्व करूया. एवढे जे आपण सगळ्या भाज्या घेतल्या याच्यात बरोबर आपली 2.25 किलो भाजी तयार झाली. 10 लोकांना अगदी आरामात पुरते. राईस कुकरमध्ये पावभाजी करताना माझासुद्धा त्यावर विश्वास नव्हता बरं का, पण ज्या वेळेला ती करून ज्या प्लेटमध्ये सगळ्यांना सर्व केली त्यावेळेला सगळ्यांचा त्याच्यावर विश्वास बसला. मुख्य म्हणजे चवीमध्ये काही फरक पडला नाही आणि उत्तम झाली, चवदार झाली आणि मुख्य म्हणजे सगळ्यांना आवडली. राईस कुकरमधली पावभाजी तुम्हीसुद्धा एकदा करून बघा आणि मला अभिप्रायामध्ये कळवायला विसरू नका. अनुराधा चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.